नागपूर जिल्ह्याचा कामठी येथे प्रतिबंधित नायलॉन मांजा वापरून पतंग उडवणाऱ्या 2 तरुणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। ज्वालामाता मंदिरासमोरील जय भीम चौक परिसरात काही तरुण पतंगाला प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर करत असल्याची माहिती नवीन कामठी ठाण्याच्या गस्ती पथकाला मिळाली। पोलिसांनी असलम अली वल्द सय्यद अली वय 25 राहणार सुफीनगर भोई लाईन आणि अँथनी मुनुतलाल कुरिल वय 25 वर्ष राहणार जय भीम चौक यांना प्रतिबंधित मोनोकाईट नावाच्या नायलॉन मांजाने पतंग उडवताना पकडले। 500 रुपये किमतीची नायलॉन मांजाची प्लास्टिक चक्री जप्त करून कलम 125 223 3-5 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 कलम 5 आणि 15 कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निर्देशानंतर ही कारवाई प्रथमच कामठी शहरात करण्यात आली आहे। या कारवाईमुळे आता नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे। जर आपण देखील आता नायलॉन मांजाने पतंग उडवत असाल तर खबरदार, तुम्हाला देखील जेल होऊ शकते। बरोबर आहे, वरिष्ठांच्या आदेशाने माननीय न्यायालयाच्या आदेशाने नायलॉन मांजाविरुद्ध आमची सक्त मोहीम सुरू आहे। 0 टॉलरन्स पॉलिसी आहे। त्या अनुषंगाने आम्ही दिनांक 29/12 रोजी जय भीम चौक कामठी येथे 2 इसम आम्हाला नायलॉन मांजाचे पतंग उडवताना मिळून आले। तर एक पतंग उडवत होता आणि एक चक्री पकडून होता। आम्ही दोघांनाही आरोपी केलेला आहे। एक असलम अली आणि एक अँथनी कुरिल अशी त्यांची नाव आहे। तर दोघांना आम्ही ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता आणि पर्यावरण संरक्षण अधिनियम याप्रमाणे दखलपात्र गुन्हा दाखल केलेला आहे आणि दोघांनाही आरोपी केलेला आहे। पुढे देखील अशी कारवाई सुरू राहणार आहे का सर? पुढे देखील अशी कारवाई सुरू राहणार आहे। आम्ही या ठिकाणी पतंग उडवणारे विक्रेते यांची बैठक आयोजित करून त्यांना कडक सूचना दिलेल्या आहेत। तरी जनतेनेही आम्हाला कुठे नायलॉन मांजा विक्री होत असेल तर त्याबाबत कळवावे। नायलॉन मांजाचा वापर कोणी करू नये। पतंग नायलॉन उडवण्यासाठी नायलॉन मांजा वापरल्यास दखलपात्र गुन्हे दाखल होतील आणि त्याचा आपल्या करिअरवर परिणाम होईल याची नोंद दक्षता घ्यायची आहे नागरिकांनी आणि युवकांनी।